मंडळी नमस्कार. मागच्या आठवड्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर लॉन्च केलं आणि यशस्वी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किंवा पक्षाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. या सगळ्या ऑपरेशन टायगर वरती कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं. ते असं म्हणाले, लग्न एकाबरोबर संसार एकाबरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही एका पक्षातून निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये जाता तर हा राजकीय व्यभिचार आहे. मित्रांनो, मला रोहित पवार यांना एक प्रश्न विचारायचा आहे. गेली 6 दशकं तुमचे आजोबा माननीय शरदचंद्र पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत. या 6 दशकांमध्ये त्यांनी सुद्धा अनेक राजकीय डाव प्रतिडाव खेळले. मग या राजकीय काटशहांना राजकीय डाव म्हणायचं की राजकीय व्यभिचार म्हणायचं? मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हाच विषय समजून घेणार आहोत. हा विषय समजून घेताना आपण प्रामुख्यानं 3 मराठी म्हणींचा उपयोग करणार आहोत. त्यातली पहिली म्हण आहे नाकाने कांदे सोलणे, दुसरी म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, आणि तिसरी म्हण आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट. मित्रांनो, हा विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला माननीय शरद पवार साहेबांच्या 6 दशकांचं जे राजकारण आहे त्याचा अभ्यास करावा लागेल, त्याचा मागोवा घ्यावा लागेल. मित्रांनो, या 6 दशकांमध्ये राजकारण करताना शरद पवारांनी अनेक काटशह डाव प्रतिडाव खेळले. मग त्याच्यामध्ये विचार करायचा झाला तर 1978-79चं हे वर्ष, ज्याच्यामध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांना शरद पवारांनी शब्द दिला की दादा, मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. ज्या दिवशी शब्द दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्याच काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली आणि 40 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले आणि जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री झाले. मग मला रोहित पवारांना एक प्रश्न विचारायचा आहे, हा राजकीय डाव होता की राजकीय व्यभिचार होता? थोडे पुढे येऊ. 1992 साल उजाडलं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये होता. युतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल अशी परिस्थिती होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या माध्यमातून शिवसेना फोडली. मित्रांनो, थोडा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शिवसेना फोडली म्हणून आरोप होतो, मात्र आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावरती शिवसेना फोडली हा आरोप करणार असू तर तोच आरोप शरद पवार यांच्यावरती देखील केला पाहिजे. छगन भुजबळांच्या माध्यमातून शिवसेना शरद पवारांनी फोडली. रोहितदादा पवार हा राजकीय डाव होता की राजकीय व्यभिचार होता? थोडं पुढे येऊ. 1998-99 साल उजाडलं. शरद पवारांना देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्न पडू लागली. देशाचं पंतप्रधान पद भूषवायचं असेल तर त्यासाठी काँग्रेसचा अध्यक्ष होणं अत्यंत गरजेचं आहे हे शरद पवारांनी ओळखलं. त्यांच्या वाटेमध्ये एक अडसर होता आणि तो म्हणजे सोनिया गांधी. स्वाभाविकपणे सोनिया गांधी या गांधी घराण्याच्या स्नुषा अर्थात सून होत्या आणि त्या शरद पवारांना वरचढ चढत होत्या. झालंही तसंच. शरद पवारांच्या ऐवजी सोनिया गांधी या राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसच्या झाल्या आणि शरद पवारांनी त्यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून काँग्रेस दुसऱ्यांदा फोडली. आता रोहित पवार स्वतःचाच पक्ष एकदा फोडून समाधान नाही झालं, दुसऱ्यांदा फोडला, तर हा राजकीय व्यभिचार की राजकीय डाव हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहतो. आता हा विषय इतक्यातच थांबतो का? तर बिलकुल नाही. ज्या सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून शरद पवार यांनी दुसऱ्यांदा काँग्रेस फोडली, त्याच सोनिया गांधींच्या काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवार महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बसले. इतकंच नाही तर 2004 साली भारतीय जनता पक्षाचं एनडीएचं सरकार पायउतार झालं आणि युपीएचं सरकार सत्तेमध्ये आलं. या युपीएच्या चेअरपर्सन कोण होत्या? तर त्या सोनिया गांधी, की ज्यांच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी प्रश्न उपस्थित करून दुसऱ्यांदा स्वतःचा पक्ष फोडला होता. त्याच सोनिया गांधी ज्या युपीएच्या चेअरपर्सन आहेत, त्याच युपीएच्या गव्हर्नमेंटमध्ये शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री राहिले. मग रोहित पवार हा राजकीय व्यभिचार म्हणायचा का? आता अजून थोडं पुढे येऊ. 2019 साल उजाडलं आणि या 2019 सालामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली. काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना मोठं बहुमत मिळालं. असं असताना शरद पवारांनी एक गोष्ट ओळखली की आपला पक्ष हा काही विचारावरती चालणारा पक्ष नाही. आपल्या कार्यकर्त्यांना जर सत्ता मिळाली नाही तर आपला पक्ष टिकणार नाही आणि म्हणून काहीतरी तिकडम करून आपल्याला ही सत्ता मिळवली पाहिजे. आणि शरद पवारांनी शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना एकत्र करून हे तिकडम सरकार महाविकास आघाडी म्हणून अस्तित्वात आणलं. मित्रांनो, आता शरद पवारांनी हा जो काही प्रयोग महाविकास आघाडीचा केला, मग हा प्रयोग राजकीय डाव होता की राजकीय व्यभिचार होता, हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित राहतो आणि याचं उत्तर रोहित पवार यांनी द्यायला हवं. मित्रांनो, रोहित पवारांचं कसं आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. म्हणजे पवारांनी जे प्रयोग केले, जे राजकीय डाव प्रतिडाव खेळले, या सगळ्यांना राजकारणाच्या डावाचा दर्जा हेच जर कोणी दुसऱ्याने केलं तर ते राजकीय व्यभिचार रोहित पवार ठरवत आहेत. आता आपल्याकडे अजून एक म्हण आहे आणि ती अशी की बाप से बेटा सवाई. इथे आजोबांच्याच पावलावर पाऊल नातू ठेवतोय रोहित पवारांनी देखील MCA म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, या क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी देखील MCA स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळे नियम धाब्यावरती बसवून 400 नवीन सदस्यांची नोंदणी केली. बरं, हे 400 सदस्य नोंदवले ते आजीव सदस्य म्हणून नोंदवले. आता आजीव म्हणजे काय? जोपर्यंत ते सदस्य हयात आहेत तोपर्यंत ते MCA चे सदस्य म्हणून राहतील. आता या सदस्यांमध्ये कोण होतं? क्रिकेटर्स घेतले का? तर बिलकुल नाही. त्यातले 2 सदस्यांची नावं मी आपल्याला सांगतो, म्हणजे हे सदस्य नेमके कसे हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. त्या 400 पैकी एक सदस्य आहेत रेवती सदानंद सुळे, म्हणजे सुप्रिया सुळेंच्या कन्या, आणि दुसऱ्या सदस्य आहेत कुंती रोहित पवार. आता असे आपल्याशी संदर्भित असलेले, आपले नातेवाईक असलेले, आपल्यालाच मतदान देतील असे मित्र मंडळी रोहित पवारांनी या MCA मध्ये घेतले. याच्यावरती भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पूर्व क्रिकेटर केदार जाधव यांनी आक्षेप घेतले आणि ते कोर्टामध्ये गेले. हायकोर्टाने सुद्धा रोहित पवार यांनी ही जी काही बेकायदेशीर सदस्य नोंदणी केली आहे ती अवैध ठरवून जानेवारी 2026 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकींवरती तात्पुरती स्थगिती दिली. मग रोहित पवार यांचा गट सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा रोहित पवार यांच्या गटाला फटकारलं आणि बेकायदेशीरपणे इतकी सदस्य नोंदणी करण्याचा तुमचं धाडस तरी कसं होतं, अशी फटकार रोहित पवार आणि त्यांच्या गटाला लगावल्यानंतर रोहित पवार यांनी सुप्रीम कोर्टातली याचिका मागे घेतली. मित्रांनो, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे स्वतः करायचं तर त्याला राजकीय डाव प्रतिडाव म्हणायचंय आणि दुसऱ्यांनी कोणी केलं तर त्याला राजकीय व्यभिचार म्हणायचं. असं कसं चालेल आमदार रोहित पवार? मित्रांनो, 6 दशक पवार फॅमिली महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय. अनेक शह त्यांनी खेळले आणि जेव्हा हे राजकीय शह पवार साहेबांनी किंवा त्यांच्या फॅमिलीने खेळले तेव्हा राजकारणामध्ये पवार साहेबांची खेळी असं महाराष्ट्राने त्याला संबोधलं. मात्र आता त्यांची राजकीय परिस्थिती ही थोडी डामाडोल झाली आहे आणि दुसरे त्यांच्यावरती राजकीय खेळ्या करतात, तेव्हा मात्र रोहित पवार यांना चारित्र्याच्या गप्पा सुचल्या. मित्रांनो, म्हणूनसाठी शेवटची म्हण अशी आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या व्हिडिओचं सार आहे आणि ते म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट. धन्यवाद.